विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशात गेल्या 24 तासात नवीन 67,735 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या 73 लाखांवर गेली आहे. देशात काल 680 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील मृतांची एकंदर संख्या आता 1,11,266 झाली असून मृत्यूदर 1.52% आला आहे. जगातील हा सर्वात कमी मृत्यूदर आहे. देशात सध्या 8,12,390 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातल्या 25 पूल पाण्याखाली गेले आहेत तर 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. नद्या, ओढे, तलाव पाण्यानं तुडुंब भरले असून पावसाचा शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे. दुष्काळी तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर, जत, तासगाव पूर्व, कवठे महांकाळ तसंच मिरज, पलूस या तालुक्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान पावसामुळे मिरज पूर्व भागाचा संपर्क तुटला असून टाकळी, बोलवाडकडे जाणाऱ्या नागरी वस्तीत ओढ्याचं पाणी घुसल्यामुळे तिथल्या नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 8 दिवस पावसानं थैमान घातलं आहे. त्यात काल रात्री सह्याद्री पट्ट्यातल्या कलंबिस्त, पंचक्रोशी, आंबोली, माडखोल परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. मुसळधार पाऊस सुरू असताना हादरे बसल्याचा अनुभव नागरिकांना आल्यानं या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराया मंदिरातील यंदाचा नवरात्र उत्सव कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं साजरा केला जाणार आहे. तर मर्दानी दसरा, वाघ्या मुरळींची हजेरी आणि त्यांच्या उपस्थितीत होणारे भजन, पूजन, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सुमारे 7 महिन्यांपासून मंदिर बंद असून आगामी नवरात्र काळातही मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.